श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 8. रामचंद्र महाराज महादेवनाथ महाराजांना सांगताहेत, तरी आता जाण बापा येथे एक सद्गुरू कृपा, त्या वाचोनी दुजा सोपा मार्गची नाही. आधीच पडले माया तिमिर, माझी विषयांध झाले नर, मग केवी बा साक्षात्कार निजवस्तूचा. आधीच अज्ञानानं ग्रासलेला आहे आणि गुरुकृपा झाल्यानंतर सुद्धा विषयांध झालात. इंद्रियाचे भोग भोगण्यातच सगळं आयुष्य काढण्याचा उपद्व्याप चाललेला आहे. इंद्रिय मन वृत्ती शुद्ध करण्याचा प्रयत्न केलाच नाही. अरे मग निजवस्तूचा साक्षात्कार होईल कसा? गुरूंनी द्यायचं ते दिलं, पण तिकडे लक्ष ठेवण्याच्या ऐवजी त्या शक्तीचा वापर संसार प्रपंचाकरता आपण करतो आहोत. नानाविध तऱ्हेचे भोग मिळावेत या लालसेनं त्या शक्तीचा आपण विनियोग करतो आहोत. शक्ती निघून गेली, संपून गेली. आयुष्यात हाताला काय लागलं याचा विचार करायला पाहिजे. म्हणून तरी येथे महादेवा एकची उपाव बरवा, जे हाती घेवोनी सोज्वळ दिवा गुरुकृपेचा. आता तुझ्याजवळ उपाय एकच आहे. तू खूप हिंडून आलास, खूप भटकून आलास, अनेक साधू संतांना भेटून आलास, तीर्थयात्रा झाल्या. गुरुकृपेचा सोज्वळ दिवा घेऊन पुढच्या यात्रेचा तुला प्रवास करावा लागणार आहे. गुरुकृपेचा तो दीप, तो अंतःकरणामध्ये तेवत ठेवून मग जीवन जगण्याचा प्रयत्न कर. आता कसा हा शोध घ्यायचा? आपण आपला देह ठाणवी सेवा वात, घालिता भक्ती स्नेह त्यात, क्षणा माझी उजळे ज्योत सद्गुरू कृपा. देह हीच एक ठाणवी आहे आणि त्यात सेवारूपी ज्योत घालायची आहे. त्याला भक्तिरूपी स्नेह तेल तूप घालायचं आहे आणि त्यातून साधनेची ज्योत ती प्रज्वलित करायची आहे. मग गुरुकृपा वाढत जाईल. सर्वार्थानं सद्गुरू सेवेला वाहून घ्यायचं आहे. त्यात सद्गुरू सेवेमध्ये असण्याची खूण काय? तया कृपेचा प्रकाश होताची फळे उपदेश, मग उठा उठी नाश अज्ञानाचा. सद्गुरूंची कृपा ही प्रकाश रूपानं तुमच्या अंगप्रत्यंगामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. डोळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये, हातामध्ये, होय सर्व इंद्रियामध्ये गुरुकृपेचा प्रकाश तो प्रकट व्हायला लागतो. तुकारामांचा एक अभंग आहे, डोळ्यानो तुम्ही माझ्या पांडुरंगाचं रूप पहा, कानानो माझ्या पांडुरंगाचं नाम ऐका, हातानो तुम्ही माझ्या पांडुरंगाची सेवा करा. हा साधनेचाच प्रकार आहे. आपल्या सगळ्या इंद्रियांना सद्गुरू सेवेचं वळण लावायचं, म्हणजे मग आपोआप आपल्या हातून योग्य त्या मार्गानं प्रगती व्हायला लागते. डोळे आहेत, पण गुरुरूप पाहण्याची शक्ती त्यास प्राप्त झाली नाही. मग ते डोळे असून उपयोग काय? एकाच गुरुसत्तेचा हा सबंध विश्वरूपी असणारा संसार विलास तो पाहण्याकरता सद्गुरूंनी ज्ञानाची दृष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. अनुग्रह देताना सांगितलं, माझ्या डोळ्याकडे पहा, मी ज्ञानदृष्टी तुला देतोय. ती ज्ञानदृष्टी स्वीकारलीत का? बऱ्याच वेळा प्रकार असा होतो, गुरु म्हणतात मी तुला माझ्या दृष्टीतून पाहतो. त्यांनी सुरुवात केली की गपशिरी असलेला तो शिष्य डोळे मिटून घेतो. देवाच्या दर्शनाला आपण जातो, हा प्रकार होतो की नाही? देवदर्शनाला म्हणून आपण जातो, उभं राहतो आणि डोळे भरून देव पाहण्याच्या ऐवजी चक्क डोळे मिटून घेतो. कुणी सांगितलं डोळे मिटायला? नमस्कार करताना डोळे मिटलेच पाहिजेत. कुठल्या शास्त्रात आलं हे? जीवाचं अज्ञान तुम्हाला अशी कृती करायला भाग पाडतं. पंढरीला गेलात तर डोळे भरून पांडुरंग पहा ना. त्याचं ते रूप हृदयामध्ये साठवून घ्या. डोळ्यांना ही शिस्त लावली पाहिजे.
सर्व शास्त्रांचा उत्तम अभ्यास केलात, पण गुरुकृपेची प्राप्ती ती कशी साठवावी, ती कशी वाढवावी हे कळलं नाही. मग साधं उदाहरण देऊन ते रामचंद्र महाराज म्हणतायत, अरे बाबा, उत्तम बी आणलं पण ते खडकावरती पेरलं, काय उपयोग आहे त्याचा? उत्तम बी पाहिजे, सुपीक जमीन पाहिजे, पाऊस काळ पाहिजे, शेतकऱ्याचे श्रम पाहिजेत, मग उत्तम पीक येणार आहे. तसं अधिकारी, शिष्य, उत्तम उपदेश आणि श्रेष्ठ गुरु या सगळ्यांचा एकमेळ जमला तर शिष्य कल्याण होणार. सद्गुरूंची कृपा ही शिष्य हृदयामध्ये साठवावी लागते, वाढवावी लागते आणि मग नेमके श्लोक ते चालेत. मग जेथ जो स्वरूपानंद तोची वाहे गा सुगंध आणि भरोनी सांडे मकरंद ब्रह्मरसाचा. हे सगळं काही तुम्ही एकत्र आणलत तुमच्या भाग्यानं, मग तिथे स्वरूपानंद आहेत. मग आपले पावसचे स्वरूपानंद म्हणा किंवा आपल्या मूळ स्वरूपाचा आनंद तिथे आहे. तो एकदा दिसला, एकदा भेटला म्हणजे त्या सुगंधानं सगळं आपलं अस्तित्व अंतर्बाह्य भरून जातं. त्या फुलातला मकरंद जो आहे, मध जो आहे, तो तुम्हाला आस्वादायला मिळतो. पण तो ब्रह्मरसाचा मकरंद आहे. उत्तम ब्रह्मरसाची प्राप्ती झाली की तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल. आज इथेच थांबूया. यानंतरचं वाचन पुढच्या भागात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.